प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जी जिव्हाळ्याची नावं आहे प्रत्येकाला त्यांनी स्पर्श केला आणि ठरल्यापेक्षा 1 तास त्यांनी जास्त मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी दिला आणि त्याच्यामुळे थोडा वेळ झाला. एका म्हाडाचं आंदोलन चालू होतं बांद्र्याला आणि ते आमच्या भगिनी आणि काही बांधव बसलेले होते. त्याच्यामुळे जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांची समजूत कारण आम्ही जेन्युइनली हे देतो त्या ठिकाणी लोकांना न्याय देतो, परंतु त्यांना समजून सांगायला लागतं. म्हणून थोडासा वेळ झाला. भाऊ मी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला एवढ्या महान कलाकाराला असं थांबवून ठेवणं योग्य नसतं, परंतु तरी पण इच्छा होती की तुम्हाला भेटलं की एक आनंद होतो. आपला मनुष्य एवढा मोठा होतो ही भावनाच कुठेतरी मनाला सुख देणारी असते. तसंच आमचे प्रणय केली त्यांनी सुरुवात केली ती इव्हेंट मॅनेजमेंटपासून केली आणि आता प्रत्यक्षात नाट्यसृष्टीमध्ये ते उतरत आहेत. त्यांच्या संस्थेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गंमत म्हणजे सगळीच लोक एका जिल्ह्यातले असं रेअरली आढळतं आणि आमचा जिल्हासुद्धा म्हणजे नररत्नांची खाण आहे. म्हणजे अगदी रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरपासून बेस्ट क्रिकेटपटूपर्यंत सर्वजण आमच्या जिल्ह्यातले मूळचे आहेत आणि त्याच्यामुळे एक असं वाटतं की पूर्णपणे कोकणातलं आणि सिंधुदुर्गातलं नाटक जसं मच्छिंद्र कांबळेंनी गाजून दाखवलं महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत, तसंच तुम्हीसुद्धा तुमची टीम गाजून दाखवेल अशी अपेक्षा करतो. माझा नाट्यसृष्टीशी जुना संबंध आहे आमच्या कुटुंबाचा. गेली 50 वर्षापेक्षा जास्त आमच्या मालकीचं नाट्याचं थिएटर असायचं आणि मच्छिंद्र कांबळे साहेब आठवण काढायची की नाटक एखादं फेल गेलं तर त्यांना त्यांचं सामानसुद्धा आमच्या ट्रक नेऊन पोचायचे त्यांच्या गावी. त्यांच्याकडून कधी भाडं घेतलं नाही आणि तो एक जिव्हाळा असतो. तर जिव्हाळा त्याच्याकडे व्यवसाय म्हणून नाही तर ती आपुलकी आणि त्याच्यामुळे ते संबंध कायम राहिले. नाट्यसृष्टीशी संबंध कायम राहिले. सुधीर फडकेजी आले तरी यायचे, फणशीकर साहेब आले तरी यायचे आणि तो काळ मी बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे नाट्यसृष्टी म्हणजे काय असतं हे मी जवळून बघितलेलं आहे. नाट्यसृष्टीमध्ये दौरे म्हणजे काय असतात हे जवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पहिली माझी सुरुवात ही नगराध्यक्ष होण्यापासून झाली. त्याला पहिलं परमनंट थिएटर हे मी सावंतवाडीमध्ये बांधलं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही नाट्यसृष्टी अशी अविरत चालत राहिली पाहिजे की ज्याला एक इतिहास आहे, ज्याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे योगदान आमच्या नाट्यसृष्टीने आणि नंतरच्या काळात चित्रपटसृष्टीने दिलेलं आहे. पण मूळ ही नाट्यसृष्टीपासून झाली आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नाटक खूप यशस्वी ठरो आणि पुढच्या काळामध्ये एखादा चित्रपटसुद्धा तुम्ही काढावा अशी अपेक्षा करतो. आणि भाऊ तुम्ही असताना सिरियल किलर वगैरे असं बरं नाही वाटत. तुम्ही म्हटलं की लोक अगदी मनापासून एन्जॉय करतात आणि तुम्हाला तुमच्यात प्रेम करणारा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे तुमचा सार्थ अभिमान आहे की आमचा कोकणी मनुष्य एवढा मोठा झाला त्याचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जसं आता आम्ही हे केलेलं आहे म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, तसं मरीन ड्राईव्हवरची सगळ्यात आयकॉनिक बिल्डिंग ही मराठी भाषा भवनाची असणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि जवळजवळ 200 कोटी रुपये खर्च करून आम्ही ही बिल्डिंग बांधतो. आणि जशी न्यूयॉर्क स्क्वेअरमध्ये रॉकफेलर फाउंडेशनची बिल्डिंग आहे त्याचे एवढंच सुंदर डिझाईन हे आमच्या बिल्डिंगचं झालं आहे. आणि भाऊ तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्याच्यामध्ये एक नाट्यगृहसुद्धा आहे आणि त्याला काच आहे आणि ती काच काळ्यावरून जर सफेद झाली तर तुम्हाला मरीन ड्राईव्ह दिसू शकतो. असं एक सुंदर डिझाईन त्याचं केलेलं आहे. कधीतरी आपल्या म्हणजे यशवंतराव चव्हाण खरं तर आमच्या महाराष्ट्र शासनाने बांधलं परंतु संस्थेला दिलेलं आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाचं एकही थिएटर किंवा ऑडिटोरियम हा मरीन ड्राईव्हवर किंवा साऊथ मुंबईमध्ये नाही. रवींद्र नाट्य मंदिर आहे पण ते दादरला आहे, ते सुद्धा लवकरच होईल. आणि मराठी भाषा जेवढी तेजस्वी आहे त्या तेजाने पुन्हा एकदा ती मरीन ड्राईव्हवर तळपेल. हे काय राजकीय प्लॅटफॉर्म नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी मराठी भाषेचा मंत्री होण्यापूर्वी आमची जी 4 मंडळं आहेत, साहित्य मंडळ आहे, विश्वकोश आहे, मराठी भाषा मंडळ आहे, आमची 4ही मंडळं ही मुंबईच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेण्यात